भगत सिंग, राजगुरु सुखदेव, सुभाषचंद्रजी बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी आणि असे अनेक शूर क्रांतिकारक आणि स्वातंत्र्य सैनानी यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांनी आपल्या देशाला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले. 15 ऑगस्ट 1947 हा तो सुवर्ण दिन ज्या दिवशी आपला देश स्वातंत्र्य झाला. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या दूरदृष्टींच्या नेत्यांच्या हाती देशाची सूत्रे सोपवून इंग्रज निघून गेले. तो दिवस प्रत्येक भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा होता. दुःखाचे दिवस संपून सुखाचे दिवस आले होते असे प्रत्येक भारतीयाला वाटते. त्या दिवसापासून 15 ऑगस्ट हा दिवस आपल्या भारत देशात स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील कोणताच देश आता आपल्याकडे वाकडे नजरेने पाहण्याची हिंमत करणारा नाहीये. आणि जर कोणी पाहिलं तर त्यांना माहिती आहे त्या क्षणाचे परिणाम जे आहेत ना त्या देशाला भोगावे लागतील. आज मी या तिरंगी झेंड्याला आणि त्या महान हुतात्म्यांना खरी श्रद्धांजली वाहतो आणि या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण एकत्रित काम करूया असे आव्हान करतो. पुन्हा एकदा मी सरचे स्वागत करतो. मच्छिंद्र स्मृती धारावे यांच्या माध्यमातून मच्छिंद्र स्मृती चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला मॅचला मात्र सुरुवात होईल. प्रियदर्शीने बेलापूर टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय की आम्ही गोलंदाजी करू. 4 ओव्हरची मॅच असणार. प्रत्येक गोलंदाज एक षटक टाकेल. 4 ओव्हरची मॅच. बॅटिंग करायची जय गजानन कुक्षे टीमला आणि पहिला मॅच साठी आम्ही आवाज घेऊन येतोय. कोपरीचा बुलंद आवाज, आपल्या भारताची राष्ट्रभाषा सचिनजी गिरी सर यांचा आवाज आम्ही पहिल्या मॅच मध्ये तुमच्या समोर घेऊन येतोय. Hello, hello, check. Hello, hello, check. Hello, check. 1, 2, 3. Hello, hello, hello. Mic test. Hello, hello. Hello, hello, check. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गुड मॉर्निंग, सुप्रभात आप सभी को एक बार फिर आज 79th इंडिपेंडेंस डे स्वतंत्र दिवस की ढेर सारी शुभकामनाएं. और आज मच्छिंद्र स्मृति धारावे आयोजित मच्छिंद्र स्मृति ट्रॉफी 2025 में एक बार फिर आप सभी का हार्दिक स्वागत है. एक बार फिर लास्ट ईयर के तरह एक बार फिर फॉर्मेट कुछ नया लेकर आया गया है. 12 टीमें एक ही दिन आपको खेलते हुए नजर आएंगे और एक चैंपियन टीम आज आपको बनते हुए नजर आएंगे. पहला मुकाबला दो टीमों के बीच. एक तरफ प्रियदर्शी 11 बेलापुर टीम, जो अक्सर हम देखते हैं टॉस जीतकर टीमें उद्घाटनीय मैच में फील्डिंग का निर्णय लेते हैं. और एक बार फिर जो पिछले कई मैचेस से देखने को मिला है, कुक्षित की टीम को 7 बार पराजित कर चुके हैं अब तक साहिल दिवेकर एंड कंपनी टीम. जिस प्रकार विनय शर्मा से बातचीत करते हुए उन्होंने बताया कि 7 मैचेस कंटिन्यू लगातार मुकाबले कुक्षित टीम हारी. लेकिन आज एक बढ़िया दिन है देश के लिए और खासतौर पर कुक्षित टीम भी. अनूप पाटिल कोशिश करेंगे कि जो स्ट्रीक है 7 मैचेस का उसको तोड़े. हाल ही में जिस प्रकार ऑस्ट्रेलिया वर्सेस साउथ अफ्रीका के बीच जो मैच हुआ, वहां पर साउथ अफ्रीका की टीम मुकाबला जीतकर ऑस्ट्रेलिया के लगातार कंसिस्टेंट विन T20 को उन्होंने तोड़ा. साथ ही साथ क्रिकेट नेट प्रैक्टिस और सामने फुटबॉल, नवी मुंबई स्पोर्ट्स एसोसिएशन का आप देखते फुटबॉल ग्राउंड, वैसा ही एक खूबसूरत ऐतिहासिक जाना माना मैदान. पारी की आगाज करने के लिए टीम के कैप्टन यानी अनूप सूर्यकांत पाटिल पारी की शुरुआत करेंगे. उनके साथ विनय शर्मा. बल्ले से इस साल खासा कुछ कर नहीं पाए, लेकिन आज एक सुनहरा मौका है कि सीजन खत्म होते होते रबर बॉल के एक अच्छा बल्लेबाजी करके टेनिस बॉल क्रिकेट की शुरुआत करें. और सामने अक्सर जो हम देखते हैं प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम के लिए नई बॉल और मैच की शुरुआत करते हैं साहिल दिवेकर.
cricklive.in के माध्यम से जितने हमारे नवी मुंबई के दर्शक जुड़े हैं, जितने हमारे दोनों टीमें की अगर बात की जाए समर्थन और फैंस जुड़े, उन सभी का स्वागत है। गुड मॉर्निंग आप सभी को, और ले चलते हैं आपको पहले मैच में कुरुक्षेत्र वर्सेस बेलापुर के बीच। अंपायर गुरुनाथ जी पाटिल का इशारा, मुकाबले की अब शुरुआत करते हैं। ठीक 10:58 पर मुकाबले की शुरुआत होता हुआ एक स्लिप के साथ बॉलिंग करेंगे। पहला बॉल बैट के स्टिकर पर गेंद लगा, बॉलर बैक टू ड्राइव, फॉलो थ्रू में गेंद को रोका यहां पर साहिल दिवेकर ने, और डॉट बॉल के साथ इस मैच की शुरुआत करते हुए प्रियदर्शनी 11 बेलापुर टीम के सबसे कह सकते हैं कि प्रमुख ट्रम्प कार्ड प्लेयर साहिल दिवेकर ओवर द विकेट। ओवर पिच बॉल ऑन ड्राइव किया है, बैट का फेस काफी अच्छे तरीके से गेंद को खेला है, बॉल सीधा जाता हुआ स्ट्रेट ड्राइव करते हुए लॉन्ग ऑन रीजन में वहां पर स्वप्निल ठाकुर ने गेंद को फील्ड किया और खाता खोला है अनूप ने अपना और अपने टीम का। कुरुक्षेत्र बनाम बेलापुर, इन दोनों टीमों की अगर बैटल की बात करें तो पलड़ा बेलापुर का भारी। वाइड यॉर्कर इस बार डाला था, लेकिन लाइन जो थी ऑफ स्टंप के काफी बाहर। पहला एक्स्ट्रा रन इस मैच का आता हुआ वाइड के जरिए, टीम का स्कोर पहुंचता हुआ अब 2 रन के कुल एक स्कोर पर। 4 ओवर का मैच है, कोशिश होगी अच्छे टोटल तक पहुंचे कुरुक्षेत्र की टीम। फुल टॉस बॉल, बैट स्विंग अच्छी, गैप में प्रॉपर टाइमिंग और पहला चौका आज के इस टूर्नामेंट का। हल्का सा शोल्डर इंजरी ऑलरेडी फेस कर रहे हैं यहां पर विनय शर्मा, लेकिन विनय शर्मा के बैट से इस मैच का पहला बाउंड्री। साइड एंगल देख सकते हैं cricklive.in की टीम के द्वारा, एक अच्छा कैमरामैन वर्क, और मैच का पहला चौका आया है विनय शर्मा के बैट से। साहिल अगली गेंद लेकर, इस बार पुल किया था, ठीक तरीके से टाइम हुआ नहीं, लेकिन गैप में बॉल गया है। ऑन साइड में ऋषि वहां पर गेंद को फील्ड करेंगे। कैलकुलेटिंग क्रिकेट, संयमता, सूझबूझ देखने को मिला है। पिछली गेंद पर बाउंड्री, अगली गेंद पर स्ट्राइक रोटेट किया, और थोड़ा सा शोल्डर से अपने परेशान नजर आ रहे हैं विनय शर्मा। जो चौका लगा है उसके बाद ही थोड़ा सा ऐसा लगा, झटका लगा उनके शोल्डर पर हल्का सा, और अगली गेंद पर उन्होंने स्ट्राइक रोटेट किया है। अब स्ट्राइक पे अनूप, ब्लॉक होल डिलीवरी अच्छी, लाइन बिल्कुल जड़ में, बल्लेबाज को यहां पर पूरी एफर्ट लगाना पड़ा इस बार स्ट्रोक खेलने के लिए। ऑन ड्राइव स्ट्रोक था, सिंगल आया है, बढ़िया कमबैक। फुल टॉस गेंद जो डाला था साहिल ने, उसके बाद बेहतर वापसी। टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ जा पहुंचा 8 पर 8 रन टोटल स्कोर कार्ड। शुरुआत अच्छा मिला है कुरुक्षेत्र टीम को, आज टॉस जरूर आ रहे लेकिन कोशिश यही कि अच्छा स्टार्ट दे। इस बार मिडल ऑफ द बैट, स्वीट साउंड, विनय शर्मा, हाफ ट्रैकर की बॉल थी, फ्रंट फुट पर आकर एक नियंत्रण और लाजवाब तरीके से गेंद को मैदान के बाहर भेजा है। पहला 6 इस मैच का विनय शर्मा के बल्ले से, पहला चौका भी इनके बल्ले से आया था, और इसी के साथ पहला ओवर कंप्लीट। पहले ओवर के बाद बैटिंग करती हुई टॉस हार के जय गजानन कुरुक्षेत्र टीम का स्कोर हुआ है टोटल 14 रन पर। बढ़िया शुरुआत, जैसी ठोस शुरुआत चाहिए था अनूप पाटिल टीम को वैसी ही मिली है। 14 रन आए पहले ओवर में। साहिल दिवेकर आखिरी बॉल से थोड़े से अपने नाखुश होंगे, हाफ ट्रैकर बॉल थी तो ज्यादा टाइम मिल गया बैट्समैन को स्ट्रोक खेलने का। ये थोड़ी स्किड होती, बारिश गिरता तो साहिल दिवेकर शायद उनकी बॉलिंग थोड़ी सी कारगर साबित हो सकती थी। अभी भी थोड़े से शोल्डर से परेशान है। टेनिस बॉल क्रिकेट के 2 अव्वल दर्जे के अंपायर, क्वालिटी अंपायर के लिए मशहूर और ट्रेंडिंग अंपायर है फिलहाल। जहां देखेंगे नवी मुंबई में यही 2 अंपायर आपको छाते हुए नजर आएंगे, गुरुनाथ जी पाटिल, उनके साथ उदय तांडेल अंपायरिंग की भूमिका में। और नए ओवर की शुरुआत करेंगे नए बॉलर। पहली बॉल पुल किया है, एग्जीक्यूट कर पाए यानी शॉट को देखना होगा। एक समय के लिए लगा बॉल शायद फील्डर तक कैच तक पहुंच जाएगी, लेकिन अनूप पाटिल की टाइमिंग और प्लेसमेंट प्योर क्लास। 6 रन, पहला 6 उनके बल्ले से इस पारी का, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 20 पर। कल्पेश लेफ्ट आर्म बॉलर सेकंड ओवर डालने आए, और पहली बॉल बैक ऑफ द लेंथ, और जिसको रीड कर लिया है अनूप ने। 6 रन, नए ओवर की शुरुआत लाजवाब तरीके से, टीम का स्कोर पहुंचा 20 पर विदाउट लॉस। कुरुक्षेत्र फ्लिक किया इस बार, बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल, गैप पे बॉल गया, स्कोर ऑफ द विकेट। खिलाड़ी डीप में से आते हुए गेंद को फील्ड करने के लिए 2 का दबाव डालने का प्रयास था, लेकिन मेरे ख्याल से बैकअप अच्छा आया वहां पर।
जो वॉलीबॉल के हमारे छोटे बच्चे प्लेयर्स, उनसे रिक्वेस्ट थोड़ा सा ग्राउंड के बाहर जाइए, लाइव मैच चल रहा है। स्कोर आगे बढ़ता हुआ 21 पर। कल्पेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट इस मर्तबा। ओ बढ़िया लाइन, और उतनी अच्छी ये बाउंसर डाली गई है, सटीक बाउंसर, तीखी बाउंसर, बिल्कुल कंधे के हल्की सी नीचे, और बॉल तेज आया। डॉट बॉल। नेक्स्ट मैच के लिए तैयार रहना, अगला जो मुकाबला खेला जाएगा मचिंद्र स्मृति धारावे वर्सेस सोहम 11 कोपरी, काव्या 11 कोपरी। फुल टॉस बॉल था, ये ऑन साइड में खेलना चाह रहे थे लेकिन थोड़ा लेट खेल बैठे, जिसकी वजह से बैट का बाहरी किनारा, गेंद गया डिक्लेयर जोन में। पहले ओवर में आए थे 14 रन, इस ओवर में कुल मिलाकर अब तक 4 गेंदों में रन आए 8, लेकिन अच्छी खबर यह कि एक्स्ट्राज नहीं खर्च किया है कल्पेश ने, और उससे भी बढ़िया बात है कि पहली गेंद पर छक्का खाने के बाद पिछली 3 गेंदों में महज 2 रन दिया है, यानी अच्छी वापसी कल्पेश की, और ऐसी वापसी करने की कोशिश होगी। लेकिन आज जो 7 मैच हारने का स्ट्रीक है उसे तोड़ने की कोशिश करेंगे इस टीम के अगेंस्ट कुकशेट टीम। अगली गेंद कल्पेश लेकर, विनय शर्मा के बैट से फ्लैट शॉट, गैप में प्रॉपर टाइमिंग, हल्की सी मिसफील्ड, जजमेंट अच्छा नहीं था, चौका मिल जाएगा यहां पर। विनय शर्मा आज अलग नजर आए हैं, और कहीं ना कहीं इनकी बल्लेबाजी जब अच्छी होती है तो टीम के लिए रनों का बंपार होता है। चौके के साथ स्कोर को आगे बढ़ाया, टीम का स्कोर पहुंचा है 26 पर। आज पॉजिटिव इंटेंट नजर आया है इनकी बैटिंग में, और उनके पारी का ये कहीं ना कहीं दूसरा चौका, एक 6 ऑलरेडी लगा चुके हैं। ये दबाव, ये प्रेशर, कमबैक किया था कल्पेश ने एक समय के लिए, लेकिन चौका खाने के बाद आप देख सकते हैं 9+1, और मेरे ख्याल से अगली बॉल होगी नियमों के अनुसार, यह सिग्नल देख सकते हैं अंपायर की तरफ से, फ्री हिट, अगला बॉल होगा, और 2 एक्स्ट्रा रन के जरिए अब कुकशेट टीम का स्कोर पहुंच चुका है 28 पर, 28 रन विदाउट लॉस। इससे बढ़िया क्या हो सकता है? सुबह का दिन, पहला मैच आप खेल रहे हैं और आपके दोनों जोड़ीदारों ने बिना विकेट खोए 28 रन अब तक जोड़ दिए स्कोर कार्ड पर। विकेट लेना होगा, विकेट चाहिए। चला फुटबॉल टीम प्रैक्टिस थामो जरा। फुल टॉस बॉल, फ्लैट शॉट, ये मौका बन सकता है, विनायक झंडे की हाइट है, और इस बार लेकिन फ्री हिट बॉल है। एक कैच आया लेकिन बॉल सीधा मिड विकेट की तरफ गया, लेकिन अच्छी खबर है कि कैच भी पकड़ा गया और दूसरी तरफ एक ही रन गया है। अगर थोड़ा सा और शॉट सिलेक्शन को एग्जीक्यूट कर पाते, हाइट होता, तो ये 6 रन जा सकता था। ओवर की हुई है समाप्ति, 2 ओवर के खेल के बाद टोटल स्कोर संख्या है 29, यानी लगभग 14.5 के औसत से कुकशेट टीम रन बना रहे। 29 रन। नेक्स्ट मैच के टॉस के लिए रेडी रहना है। काव्या 11 कोपरी वर्सेस मचिंद्र स्मृति धारावी टीम के बीच अगला मुकाबला होने वाला है। कमाल की बैटिंग कर रहे विनय शर्मा, 8 गेंदे खेल चुके, 18 पर खेल रहे। दूसरी तरफ अनूप की बात करें तो अनूप को पता है फिलहाल उनके जो यंगस्टर प्लेयर है वो अच्छा खेल रहे, स्ट्राइक उनको देना है ज्यादा। स्वप्निल ठाकुर एक अच्छे क्रिकेटर, उतने अच्छे ऑलराउंडर है, बॉलिंग ऑलराउंडर के तौर पे इनकी पहचान है, और ए डिवीजन, बी डिवीजन के मैचेस, लेदर मैचेस भी अच्छे खेलते हैं, प्रैक्टिस अच्छी खासी है, क्रॉस मैदान पे अच्छी प्रैक्टिस करते हैं। लेकिन फिलहाल हाथ में रबर बॉल है, एक अच्छा स्पेल डालना है उनको। बढ़िया गेंद, आगे की लाइन तेज, पेस से बीट किया इस बार पूरी तरह। टोटल स्कोर 29, 29 रन हुआ है। स्वप्निल ठाकुर अब तक अच्छी शुरुआत, लगातार 2 गेंदे डॉट आया है, शायद विकेट का माहौल बना रहे अपनी टीम के लिए। फुल टॉस बॉल, बॉल हवा में, 2 गेंदे इससे पहले डॉट, ऋषि बॉल के नीचे, भरपूर प्रयास, लेकिन नो मैंस लैंड में बॉल गिरा है मिड विकेट पे, और सिंगल। अनूप अब स्ट्राइक पर आएंगे। अनूप भी अच्छे फॉर्म में है। नवी मुंबई क्रिकेट एसोसिएशन रबर बॉल प्रीमियर लीग में संदीप जी नाइक पुरस्कार टूर्नामेंट में इन्होंने अर्धशतक लगाया था, तो हौसले बुलंद है अनूप के भी। ऑन साइड में इस बार बैट स्विंग, बॉल अच्छी डाली है स्वप्निल ठाकुर ने, बिल्कुल जड़ में, डीप क्रीज में जाकर खेलने का प्रयास। 2 के लिए दौड़ना चाह रहे हैं, स्ट्राइक चाहिए अनूप को, स्ट्राइक तो मिल जाएगा, लेकिन अपना विकेट सैक्रिफाइस किया यहां पर विनय शर्मा ने, जो ऑलरेडी अच्छी बैटिंग कर रहे थे।
जब रन दौड़ते हैं दोनों बैट्समैन तो यहाँ पर क्रीज छोड़ना होगा, ये ध्यान देना होगा। अंपायरों ने ये परखा और एक अच्छा निर्णय वहां पर कि बैट्समैन नॉट आउट होंगे। स्ट्राइक लेना था अनूप को लेकिन नहीं मिल पाएगा। इस बार पुल किया है, टॉप एज लगने के बाद गेंद गया डिक्लेयर जोन में, आया सिंगल, स्कोर पहुंचता हुआ 32-32। दोनों बल्लेबाजों को क्रीज छोड़ेंगे तभी यहां पर क्रॉस कर पाएंगे। इससे पिछली बॉल पे वो देखने को नहीं मिला जिसकी वजह से नॉट आउट दिया गया। इस बीच मना किया रन के लिए, लेकिन लाजवाब ओवर, 2 ओवर में थे 29 रन इस मैच में, पहली पारी में, पहले मैच में। लेकिन उसके बाद स्वप्निल ठाकुर को याद किया साहिल दिवेकर ने, एक अच्छा स्पेल डाला है स्वप्निल ठाकुर ने, रन खर्च किए उन्होंने, एक्स्ट्रास मिलाकर सिर्फ 3 रन। तीन रन का एक लाजवाब ओवर। टोटल स्कोर 3 ओवर के बाद 32 रन। साढ़े 10 के औसत के साथ अब रन बनता हुआ नजर आ रहा है। इस ओवर से पहले 14.5 का औसत था, 2 ओवर में 29 रन थे। लेकिन स्वप्निल ठाकुर लाजवाब बॉलिंग, सिर्फ 3 सिंगल आया। बढ़िया कमबैक किया बेलापुर टीम ने। अब आखिरी ओवर लेकर विनायक झेंडे। विनायक झेंडे ऑलराउंडर है और अच्छे ऑलराउंडर है और इनका इस्तेमाल काफी अच्छी तरीके से करते हैं बेलापुर की टीम। सिद्धू कोहली ऑप्शन थे बॉलिंग के लिए लेकिन गए विनायक झेंडे के साथ। ओ अच्छा स्ट्रोक है, फ्लैट शॉट गैप में और मेरे ख्याल से अंपायर एक बार चेक करेंगे, बाउंड्री चेक। एक टप्पा खाने के बाद गेंद चौके के लिए गया है। चौथे ओवर की शुरुआत बाउंड्री के साथ की अनूप ने, टीम का स्कोर पहुंचा है 36 पर। छत्तीस रन। दूसरी बॉल लेकर तैयार विनायक। बढ़िया बाउंसर, इस बार तीखा बाउंसर और सरप्राइजिंग बाउंसर, स्नॉटर बॉल जिसे कहते हैं क्रिकेट की भाषा में। बिल्कुल नाक के बगल से गेंद गुजरा है। डॉट बॉल, टीट फॉर टैट, कमबैक किया है विनायक ने और इस बार स्क्वायर ड्राइव स्ट्रोक, बॉल जाता हुआ यहां पर शॉर्ट थर्ड मैन रीजन में। 1 रन का कॉल उदयजीत आंडल द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 37। ओके, 2 स्ट्रैटेजी रणनीतियां चलती है, देखते हैं। 3 बॉल बचा है। ओ वेल बोल्ड, अच्छी कमबैक यहां पर विनायक झेंडे द्वारा। लेंथ बॉल को बीट किया यहां पर, डॉट बॉल कर बैठे यहां पर अनूप। विनय शर्मा नॉन स्ट्राइकर एंड पर ही रखा है अब तक बेलापुर की टीम ने। आखिरी 2 गेंदे बाकी। लेफ्ट किया इस बार लेकिन अंपायर ने कहा ये भी लीगल बॉल है। 5वीं बॉल, सटीक लाइन और लेंथ, वेल बोल्ड विनायक झेंडे। पिछला ओवर भी अच्छा गया बेलापुर टीम के लिए, मैच 3 रन आया और इस ओवर में भी अब तक रन आए सिर्फ 5, यानी कुल मिलाकर देखा जाए तो 11 बॉल में, पिछले 11 बॉल में रन आए सिर्फ 8। आखिरी बॉल पर मेरे ख्याल से विकेट, यस, क्लीन बोल्ड, यू मिस आई हिट। लाजवाब कमबैक बेलापुर टीम का। 2 ओवर में कुकशेट टीम का स्कोर था 29, लेकिन उसके बाद पिछली 12 गेंदों में सिर्फ रन खर्च किया है बेलापुर के गेंदबाजों ने 8 रन और थाट के साथ गेंदबाजी की है विनायक झेंडे और स्वप्निल ठाकुर ने। लक्ष्य होना चाहिए था 45 के करीब, लेकिन अंततः स्कोर हुआ है 37 और लक्ष्य और टारगेट इस मैच में है 38 रन। विनायक शर्मा ने अच्छी बैटिंग की, अनूप ने भी अच्छी बैटिंग की, लेकिन लास्ट 2 ओवर में रन कम बने वहां पर। इसका कितना प्रभाव पडेगा, अभाव पडेगा इस सेकंड इनिंग में हमें पता चलेगा। टॉस साठी चला यानंतरचा होणारा सामना असेल मच्छिंद्र स्मृती दारावे वर्सेस काव्य 11 कोपरी। दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी लगेच रेडी राहा। मच्छिंद्र स्मृति ट्रॉफी 2025 हम देख रहे हैं। पिछले साल अलग फॉर्मेट था, पश्चिम महाराष्ट्र की टीमें आपको खेलते नजर आए थे। 8 टीमें ग्रामीण। इस साल आप देखते 12 टीमें यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे और 1 दिवसीय टूर्नामेंट आयोजित किया गया।
38 का टारगेट और मातृभाषा हमारी मराठी में कमेंट्री करने के लिए उपस्थित होंगे एक बार फिर सेकेंड इनिंग में आपके साथ नेरुल गांव के नवी मुंबई के हमारे एक कहते कि लाजवाब कमेंटेटर एनर्जेटिक कमेंटेटर हमारे परम मित्र रोहित जी भोपी कॉम बॉक्स में होंगे। 38 रनों की कहानी चलिए सुन लेते। युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले गेलेत त्यांचं आम्ही सरचे स्वागत करतो। मच्छिंद्र स्मृती क्रिकेट संघ दाराव आयोजित मच्छिंद्र स्मृती चषक 2025 पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे। उद्घाटन सोहळा पार पडला त्यानंतर या स्पर्धेची पहिली मॅच प्रियदर्शनी बेलापूर त्यांच्या विरोधामध्ये जय गजानन कुक्षेत या दोन टीम्स मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबई टेनिस क्रिकेट मध्ये अशा मोठमोठ्या स्पर्धा दोन्ही टीम्सने जिंकलेल्या आहेत, परंतु जे विनय शर्माने स्टेटमेंट दिलं की बेलापूर टीमने भरपूर त्रास दिला आम्हाला, भरपूर साऱ्या मॅचेस त्याने आम्हाला पराभूत केलेले आहेत आणि जी विनिंग स्ट्रीक त्यांची चालू आहे आमच्या समवेत 7 मॅचेस लगातार ते जिंकलेले आहेत, ती तोडायची कशी। आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं होतं की या मॅच मध्ये जय गजानन कुक्षेत संघ पराभूत करू शकतो, कारण की 28 धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये बनल्या होत्या। त्यानंतर गोलंदाजीसाठी आले होते स्वप्नील ठाकूर, विनायक झेंडे यांनी मात्र 3 ते 4 धावा फक्त खर्च केल्यात आणि टार्गेट मात्र सेट केलंय या मॅच मध्ये 37 धावसंख्येचं 38 धावसंख्येचा टार्गेट आहे। 37 धावा काढलेल्या आहेत, 38 धावसंख्येचा पाठलाग करायचा। पावसाच्या सरी या खेळपट्टीवरती कोसळायला लागल्यात, म्हणजेच की काय ही मॅच ज्या प्रियदर्शनी बेलापूर संघ एकदम सोप्या रीतीने जिंकणारा नाहीये। जाऊया आपण मॅच कडे। काव्य 11 कोपरी टीमचे कॅप्टन स्वप्नील ठाकूर, प्रदीप ठाकूर कोणी उपस्थित असेल तर प्लीज विनंती करतो आपण या। काव्य 11 कोपरी टीमचे कॅप्टन अब्बू आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजीसाठी। जय गजानन कुक्षेत या टीम कडनं भरपूर वर्ष झाले हा गोलंदाज या टीम सोबत जोडला गेला। समोर सिद्धू कोळी आपल्याला पाहायला मिळतो, नॉन स्ट्राइक कडे विनायक झेंडे आपल्याला पाहायला मिळेल। दोन्ही टीम्सला भरपूर साऱ्या शुभेच्छा। राईट अप ओव्हर द विकेटने पहिला बॉल अब्बू, पहिलाच बॉल बनना 8 वेगाने स्टिकर वरती बॉल लागला बॅटच्या, भरपूर वेळ चेंडू हवेमध्ये आणि अब्बूच्या हातात नाही झेल सुटणे दुर्मिळ गोष्ट आहे। पहिला फलंदाज प्रियदर्शनी बेलापूर टीमचा बाद झालाय सिद्धू कोळी, हा मात्र गोल्डन डकचा शिकार ठरत असताना पहिल्याच बॉलवरती अब्बूने मोठा धक्का दिलाय। खेळपट्टी आता ओलसर झालेली, त्याच कारणामुळे बॉल जर खेळपट्टीवरती पिच झाला ना तर भरपूर पेसने बॉल विकेट कीपर कडे जाईल, यात काही शंका नाहीये। पण टायमिंग तुमचा आता प्रॉपर हवा। हे मैदान जर पाहिलं तर जरूर छोटंसं षटकार आहेत, परंतु मारण्यासाठी तुमच्याकडे क्षमता हवी आहे, टॅलेंट हवा आहे। अरे की ज्यावेळेस बॉल स्कीट होऊन येतो ना त्यावेळेस फलंदाजाला भरपूर त्रास होतो, टेक्निक वापरावी लागणार आहे। पहिल्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती सिद्धू कोळीची विकेट घेतलेली आहे। 38 धावा इथून डिफेंड करू शकतात, यात काही शंका नाही आहे। मॅच चांगली बनेल। अनुप पाटील भरपूर अनुभव आहे, अनुप पाटीलला अब्बूलाही भरपूर अनुभव आहे आणि या 38 धावा रोखायच्या। विनिंग स्ट्रीक चालू आहे कुक्षेत टीमच्या विरोधामध्ये, बेलापूर टीमची इतिहास तोडायची आहे। लगातार 7 मॅचेस ते जिंकलेले आहेत या टीमच्या विरोधामध्ये
अजूनपर्यंत पराभूत केलेला नाहीये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. डावखुऱ्याचा फलंदाज साहिल दिवेकर आपल्याला पाहायला मिळणारा वनडाऊनच्या स्वरूपामध्ये नंबर क्रमांक 3 वरती साहिल दिवेकर हा फलंदाज आला. अब्बूने पहिल्याच बॉलवरती विकेट घेतलेली आहे. चांगली सुरुवात झाली आहे. बॅटिंग करत असताना जय गजानन कुकशेट टीमची चांगली सुरुवात झाली होती. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. पुलचा फटका प्रॉपर मिड ऑफ द बॅट. साहिलच्या बॅटमधनं आलाय षटकार. धावसंख्येचा अकाउंट प्रियदर्शनी बेलापूर टीमचा झालाय ओपन. पहिल्याच बॉलवरती शॉर्ट पूल करत असताना षटकार ठोकलाय. साहिल दिवेकर यांच्याकडे टेक्निक आहे, ती क्षमता आहे की बॉल पेसने जर आला ओळ्या खेळपट्टीवरती खेळण्याचा अनुभव जास्त आहे आणि सातत्याने सराव नेट्स मध्ये तुम्हाला करावा लागतो. तो सराव आपल्याला पाहायला मिळाला. भरपूर वेगाने हा बॉल टाकला गेला होता. त्यानंतर आपण पाहतोय यावेळेस बॉल गुडलँड स्पॉट वरती पिच झाल्यानंतर थोडासा खाली राहिला. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या आल्या शॉर्ट बॉल टाकला होता साहिल दिवेकर यांना. तो बॉल मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर मारण्यामध्ये ते यशस्वी झाले. त्यानंतर समोर टाकला होता बॉल. लॉंग ऑन लॉंग ऑफ क्लिअर करण्याचा प्रयत्न साहिल दिवेकर यांचा, परंतु तो बॉल खाली राहिला. 3 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि 6 धावा आतापर्यंत खर्च केलेत अब्बू या गोलंदाजाने. राईट मोद विकेट पुन्हा एकदा. यावेळेस भन्नाट वेगाने चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी. अब्बूकडे भरपूर अनुभव आणि प्रॉपर संघ सर्व टीमचे आज असणार आहेत, कारण की आज स्वातंत्र्य दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस आणि प्रत्येक खेळाडू ही स्पर्धा एन्जॉय करतील. फक्त धारावी संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला दिसणारच आहे. यावेळेस बॉलला चॉप केला. अगदी सन्मान देत असताना साहिललाही माहिती म्हणजे विकेट असणं भरपूर महत्वाचं आहे. या मैदानावरती 38 धावा एवढी मोठी धावसंख्या नाही आहे, परंतु अब्बूला सन्मान देणे तितकेच गरजेचं आहे. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागलेली आहे 6. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. 2 बॉल भरपूर महत्वाचे असणार आहेत. यावेळेस आपण पाहतोय हा बॉल जो आहे तो सोडून दिला. हा व्हाईट बॉल टाकला गेला. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल लागलेली आहे 7 धावा. 7 धावा 10 फलकावरती. 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत आणि 7 धावा 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेला होता. ऑन साइडला खेळत अनुप पाटील भरपूर वेगाने धावतात आणि एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 10 फलकावरती टोटल धावा लागलेल्या आहेत 8. शेवटचा बॉल एक शिल्लक आहे. 8 धावा सध्या 10 फलकावरती लागल्यात. विनायक झेंडे षटक क्रमांक पहिला संपला आणि पहिलं षटक संपल्यानंतर टीमची धावसंख्या 8 झालेली आहे. काव्य 11 कोपरी टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अजय चव्हाण हा कॅप्टन आहे. अजय चव्हाण हाच आहे. डी.आर. पाटील वॉरियर्स 1 बॉल 4 ची करत असताना लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार ठोकला होता. पहिल्यांदाच बॉल फेस करत होता त्या मॅच मध्ये आणि सध्या तो कोपरी टीमचा कॅप्टन आहे. ॲज अ कॅप्टन म्हणून तो या मॅच मध्ये आपल्याला खेळताना दिसणार. डी.आर. पाटील वॉरियर्स 10 वर्षाचं जे स्वप्न होतं ते अजय चव्हाणने पूर्ण केलं. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर 8 धावा सध्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 1 विकेट महत्वाची मिळवलेली आहे अब्बूने. चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर मात्र थोडीशी चर्चा अब्बूच्या मध्ये होत असताना अनुप पाटील त्यांची जी बातचीत करत असताना की सेकंड ओव्हर मध्ये कोणत्या गोलंदाजाला आणावं, कारण की इथून हे 2 षटक भरपूर महत्वाचं आहे. हे तरी निर्णायकच आहे, कारण की दोन्ही फलंदाज आहेत ना ते भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये असणारे फलंदाज आहेत. प्रियदर्शनी बेलापूर टीमचे साहिल दिवेकर, विनायक झेंडे आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. सागर चौधरी याला मात्र आमंत्रित केलं गेलं. लसित मलिंगा सारखी या गोलंदाजाची ऍक्शन आणि रिदम चांगला आणि टप्पाही खूप चांगला आहे गोलंदाजाकडे आणि सातत्याने शॉर्ट बॉलचा वापर जास्त प्रमाणामध्ये करत असतो हा गोलंदाज. अँगलच्या कारणामुळे उजव्या हाताच्या फलंदाजाला हा बॉल बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता होत असते, परंतु सध्या साहिल दिवेकर स्ट्राईक वर त्या डावखुऱ्याचा फलंदाज. यावेळेस समोर टाकला चेंडू हवेमध्ये. नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाले. विनय शर्मा भरपूर वेगाने आलेत, परंतु विनायक झेंडे त्या ठिकाणी स्लिप झालेत. स्लिप नसते झाले ना तर कदाचित ही दुसरी रन जी आहे ना ती अगदी सहजरित्याने पूर्ण केली असते. टीमची धावसंख्या 9 धावा सध्या 10 फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मोठे फटके येत नाहीयेत. मोठे फटके अपेक्षित आहेत विनायक झेंडे यांच्याकडनंही. भरपूर चांगली उंची आहे विनायक झेंडे यांच्याकडे. गोलंदाजीसाठी त्यांना भरपूर मदत होत असते. बॅटिंगसाठी देखील तेवढीच चांगली मदत त्यांना होत असते. त्यांच्या उंचीचा फायदा ते पूर्णपणे घेतात. शॉर्ट बॉल जर विनायक झेंडे यांना टाकला तर तो बॉन्डलाईनच्या बाहेर पाठवण्यामध्ये ते थोडाही वेळ वाट पाहत नाही.
हँड आय कोऑर्डिनेशन चांगला आहे या फलंदाजाकडे आणि त्याचा वापरही तो चांगला करत असतो. सागर चौधरी आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर विनायक झेंडे यांच्या बॅटमधून आलाय षटकार. टीमची धावसंख्या पुढे जात असताना टोटल धावा दाफलकावरती 15 धावा लागलेल्या आहेत. 15 रन्स. ही विकेट भरपूर महत्वाची, ही पार्टनरशिप भरपूर महत्वाची असणार कारण की दोन्ही फलंदाज भन्नाट फॉर्म मध्ये. प्रियदर्शनी बेलापुट्टी 15 धावा सध्या धावफलकावरती. पुन्हा एकदा चर्चा करण्यासाठी अब्बू गेलेले आहेत. अब्बूला या खेळपट्टीचा अनुभव थोडा आलेला. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि तो सांगतोय की कोणत्या टप्प्यावरती विनायकला गोलंदाजी करायला हवी आहे. अरे की इथून जर विनायकची विकेट मिळाली तरच जय गजानन कुक्षे संघ या मॅच मध्ये पुन्हा आगमन करेल, अन्यथा ही मॅच विनायक झेंडे लवकरात लवकर फिनिश करू शकतो. सागर चौधरी आपल्याला पाहायला मिळतोय. जो अँगल आहे त्या अँगलचा चांगला तो वापर करतो. जो रिलीज पॉइंट आहे त्याचा अँगलने तो बाहेरच्या दिशेला वळवण्याची क्षमता त्याच्याकडेही आहे. याही वेळेत चाच पडलाय गोलंदाज. आता व्हाईट बॉल टाकला गेला. ताकीद देखील दिली गेली आहे 1 बाउन्स या गोलंदाजाला. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 16. मागचा बॉल गोळीच्या वेगाने तो बाउंड्रीच्या बाहेर मारण्यामध्ये यशस्वी झाला. त्याच्यानंतर गोलंदाज थोडा तरी घाबरेलच. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहा हा अँगल आहे, या अँगलने बॉल बाहेरच्या दिशेला वळण घेतो. बॉल पिच झाल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो आणि टीमची धावसंख्या दाफलकावरती फक्त 16 धावा सध्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. सागर चौधरी यांचा हे निर्णायक षटक आहे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला गेला. त्यावेळी साबड पाहतोय फटका लाजवाब आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा आमच्या पर्यंत आलाय. दोन्ही फलंदाज दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा बॉल आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. आणि त्यानंतर आम्ही विनंती करतोय ज्या मैदानाच्या आतमध्ये गाड्या आहेत त्या प्लीज काढा. कियाची एक गाडी MH43CA 6222 ही गाडी आपण तिथून काढायची. त्यानंतर होंडा अमेज MH01DX 3554 रेड कलरची जी कार आहे ती तिथून आपण काढायची. आणि त्यानंतर वॅगनर MH43AT 0783 ही वॅगनर जी आहे ती आपण तिथून काढायची. प्लीज विनंती करतो. आयोजकाच्या माध्यमातून ही अनाउन्समेंट केली गेली आणि प्लीज विनंती करतो ती गाडी तिथून काढायची. तिन्ही गाड्या तिथून काढायच्या. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे 22 धावा व +1 अशा 2 धावा मिळाल्यात. या ओव्हर मध्ये भरपूर धावा सागर चौधरीने खर्च केल्यात. विनायक झेंडे यांची विकेट आम्ही सुरुवातीपासून म्हणतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये नुमान्स लँड मध्ये बॉल पडेल. 1 रन कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करत असताना बॉल डिक्लेरेशन मध्ये फक्त मिळेल 1 रन. टीमची धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे जात असताना टोटल धावा धावफलकावरती लागल्यात 23 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे सागर चौधरी यांच्या ओव्हर मधला. या बॉल वरती विकेट आली. हा बॉल जर निर्धाव आला तर मॅच मध्ये चांगली मजा येईल यात काही शंका नाहीये. परंतु हा बॉल व्यवस्थितपणे पिच होणंही तेवढंच महत्वाचं आहे. चला खराब बॉल आणि बॅकफूट वरती जात असताना पंच केलाय विनायक झेंडेच्या बॅट मधनं आणि क्युनॅक मॅक्सिमम पाहायला मिळतोय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय षटकार 6 धावा. टीमची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 29 धावा सध्या धावफलकावरती लागल्यात आणि टार्गेट अगदी सोपं झालेलं आहे. आणि नाणेफेकीचा कॉल या ठिकाणी केला जाईल. मच्छिंद्र स्मृती दारावे त्यांच्या विरोधामध्ये काव्य 11 कोपरी या 2 टीम्स मध्ये नाणेफेकीचा कॉल जो आहे तो केला जाणार आहे. घरच्या मैदानावरती घरचा संघ आयोजक संघ सन्माननीय आदरणीय प्रल्हादजी म्हात्रे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कॉल करायचा. प्रल्हादजी म्हात्रे आपण या. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाईल. मच्छिंद्र स्मृती दारावे आणि त्याचबरोबर काव्य 11 कोटी या 2 टीम्सच्या दरम्यान आपल्याला मॅच पाहायला मिळणार आहे. सेकंड मॅच या स्पर्धेची आणि सन्माननीय आदरणीय प्रल्हादजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते सेकंड मॅचचा टॉस केला जातोय. काव्य 11 कोटी अजय चव्हाण टीमचे कॅप्टन. दुसऱ्या बाजूला सचिन नाईक. टॉस केला जातो आणि टॉस जिंकलाय मच्छिंद्र स्मृती दारावे या टीमने. परंतु आज भावेश नाईक नाही आहेत, धीरज भुईर नाही आहेत, विकी भुईर नाही आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली या 29 म्हणजे अवघ्या 9 धावसंख्येची गरज असणार आहे या मॅच मध्ये.
ब्रिजेश सिंग निर्णय कुठेतरी चुकला असं कदाचित आम्हाला वाटतं, कारण की ब्रिजेश सिंग तुमच्याकडे ज्यांच्याकडे भरपूर अनुभव आहे त्यांना तुम्ही मागे ठेवलाय. हा डिसिजन खूप चुकला अनुप पाटील जयगजानन कुक्षे टीमचा, कारण की दुसरं षटकी भरपूर निर्णायक होतं, कारण की दोन्ही फलंदाज जे आहेत ते भन्नाट फॉर्म मध्ये आहेत आणि इनफॉर्म फलंदाज खेळपट्टीच्या आतमध्ये खेळत असताना तुमचा महत्वाचा गोलंदाज जो आहे तो तुम्ही गोलंदाजीसाठी आणायला हवा होता, तो ब्रिजेश सिंग होता. 11 चेंडू 9ची गरज आहे. गोलंदाज होईल पुन्हा एकदा तयार. 11 चेंडू 9ची गरज. शॉर्ट आर्म पुल साहिल दिवेकर यांच्या बाटपद मिड विकेट बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना हा षटकार पाहायला मिळतोय. आता 7 वेळा पराभूत केलाय आणि 8व्यांदा देखील कदाचित वर्चस्व गाजवय प्रियदर्शनी बेलापूर संघ. विनिंग स्ट्रीक जी आहे ती तोडण्यामध्ये अजूनपर्यंत यशस्वी झालेला नाहीये जयगजानन कुक्षे संघ. बॅटिंग मध्येही आपल्याला चुका पाहायला मिळाल्या सचिन गी, कारण की पहिल्या 2 ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली होती. 28 धावसंख्येची भागीदारी. त्यानंतर विनय शर्मा कुठेतरी चाचपडला, शोल्डरला इंजुरी. त्याच्यानंतर अनुप पाटील यांच्या बॅटला बॉल व्यवस्थितपणे लागलेला नाहीये. इथे एक सिंगल रन. अबू यांचा चांगला प्रयत्न रनआउट करण्याचा. विनोद आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा त्यांनीही थ्रो केली. क्रीज मध्ये साहिल दिवेकर हे पोहोचलेले होते. टीमची धावसंख्या धावफलकावरती टोटल लागलेली आहे 37. स्कोर इज लेवल. फक्त एका धावसंख्येची गरज आहे प्रियदर्शनी बेलापूर संघ. गोलंदाज ब्रिजेश सिंग, फक्त एका धावसंख्येची गरज. विनायक झेंडे समोर. यावेळेस गतीमध्ये परिवर्तन केले गेले आणि ही विनिंग रन आलेली आहे. प्रियदर्शनी बेलापूर टीमने या स्पर्धेमधला पहिला विजयी जो आहे तो प्रस्थापित केलेला आहे. त्यांना देऊया भरपूर साऱ्या आपण शुभेच्छा. आणि जय गजानन कुक्षे टीम आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आम्ही आपलं आभार व्यक्त करतो. आणि प्रियदर्शनी बेलापूर टीम तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा नेक्स्ट मॅच साठी. आणि मच्छिंद्र समृद्धी धारावी टीमने टॉस जिंकला आणि त्यांनी निर्णय घेतलाय की ते प्रथमतः गोलंदाजी करतील आणि बॅटिंग साठी आमंत्रित केले गेले. काव्य 11 कोपरी या टीमला बॅटिंग साठी आमंत्रित केले गेले. आणि पहिल्या इनिंग साठी आपण जाऊया पुन्हा एकदा आपल्या भारताची राष्ट्रभाषा हिंदी भाषेचं समालोचन ऐकण्यासाठी सचिनजी गिरी सर यांच्याकडे. थँक्यू सो मच. तर या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच बॅटिंग करत असताना त्याच्या बॅट मधनं रन्स आपल्याला पाहायला मिळाल्यात. तब्बल 17 रन्स त्याच्या बॅट मधनं आपल्याला पाहायला मिळाल्या. 19 धावा त्याच्या बॅट मधनं पाहायला मिळाल्यात.